Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. नमस्कार, मी मानसी पाटील. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा 2019च्या निकालातून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे आणि आज खास आकार फाउंडेशन तर्फे आपण सर्वजण बोलण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. आज तारीख आहे मित्रांनो 1 ऑगस्ट. मला असं वाटतं आजची तारीख बऱ्याच जणांना माहीत असेल. एक बेस्ट डिटर्मिनेशन असलेला आपला नेता लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना आपण सर्वजण अभिवादन करूयात आणि आपल्या संवादाला सुरुवात करूयात. सर्वांना छानपैकी गुड मॉर्निंग. आज आकार फाउंडेशन नागपूर या संस्थेतर्फे आपण सर्व बोलायला एकत्र जमलो आहे. समृद्ध भारत निर्माण हा एक जो काय मोटिव्ह घेऊन ही संस्था गेल्या 11 वर्षापासून नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा या क्षेत्रासाठी जे काही काम करते किंवा ग्रामीण भागातल्या मुलांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त प्रशासनात येण्याच्या संधी मिळाव्या यासाठी आकार फाउंडेशन आणि राम वाघ सर आणि त्यांची एकूणच संपूर्ण टीम या सर्वासाठी काम करते. आज लाईव्हसाठी जमलेले सर्व जे काही श्रोते असतील ते मला वाटतं बरीच लोक विदर्भातील असतील. तर मोस्टली तुम्ही सर्वजण आकार फाउंडेशनशी नोंद असाल आणि संबंधित असाल. खरंच फार सुंदर काम आहे मित्रांनो. मला नेहमी असं वाटतं की ग्रामीण भागातली लोक ज्यावेळेस प्रशासनात येतात तर ते इतर भागातनं आलेल्या मुलांपेक्षा वेगळी असतात. याचं कारण असं की ग्रामीण भागातली मुलं ही फक्त एकटी सिलेक्ट होऊन त्या पोस्टवर काम करत नाही, तर त्यांच्या मागे जो काय मॉब असतो किंवा ते जे काय कुठल्या सोसायटीतनं कुठल्या कल्चरमधून आलेले असतात किंवा त्यांच्या आजूबाजूच्या समाजात जी काय समस्या असतात, मग ते शेती असेल, रोजगार असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विदर्भासारख्या भागामध्ये मोठा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असेल किंवा आणखी काही समस्या असतील, तर मला वाटतं ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळेस प्रशासनात येतात तर ती त्यांच्यासोबत या सर्व समस्यांचं ओझं आणि ग्रामीण भागातली ती जी काही संवेदना असते ती घेऊन प्रशासनात येतात आणि प्रशासनाला एक वेगळा फॉर्मॅट आणि वेगळा टच, त्यांचा एक रुरल टच येतो आणि कुठेतरी प्रशासन संवेदनशील व्हायला मदत होते. म्हणून हे काय आकार फाउंडेशनचं जे कार्य आहे ते अतिशय पवित्र आणि मोलाचं काम आहे असं मला वाटतं. मित्रांनो, मला आज तुमच्याशी बोलण्यासाठी जो काय विषय दिला गेला आहे तो म्हणजे माझा एकूण जर्नी. हा एक त्यात महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यानंतर मी हेच क्षेत्र का निवडलं, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच का, हे का निवडलं, ते कधी ठरलं, कसं ठरलं, त्यानंतर माझा या सर्वाचा प्रवास कसा होता, म्हणजे एकूणच मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर माझ्या या क्षेत्रातील प्रवास कसा होता आणि मी त्या सर्व प्रवासात काय काय अप्स अँड डाऊन्स बघितलेत आणि त्या अप्स अँड डाऊन्सवर मात करून आत्ता जो काय निकाल हातात आलेला आहे तर मला वाटतं त्या निकालापर्यंत कशी पोहोचले, रिझल्ट नंतरचं एकूण कल्चर कसं होत जातं, तुमच्याकडून काय अपेक्षा होतात आणि मला वाटतं बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल पण मी ऑलरेडी GST डिपार्टमेंटला ST या पदावर काम करते. त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून सिस्टीमचा काही जो काय अनुभव असेल
तो पण मी तुमच्याशी शेअर करेन, कारण तुम्ही ऑलरेडी सिस्टीममध्ये असतात आणि त्यापेक्षा वरच्या पदावर जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात आणि तो जो काही सिस्टीमचा थोडाफार अनुभव असेल तो घेऊन जेव्हा तुम्ही अधिकार पदाच्या खुर्चीवर बसतात तर त्यानंतरचे जे काही अनुभव असतील ते मी नक्की तुमच्याशी शेअर करेन आज. त्यानंतर आपण बोलणार आहोत की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि आत्ता जे काय MPSC आणि UPSC किंवा एकूण SSC वगैरे ज्या काही एक्झाम्स आहेत, ज्या स्पर्धा परीक्षांमधून प्रशासनाची वाट निर्माण करतात, तर त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि तुम्ही सर्व, मला वाटतं काही जण, मला ज्याप्रमाणे सांगितलं गेलं की मला ऐकणाऱ्या काही लोकांमधली काही लोक अजून सुरुवात करणारी असतील या क्षेत्रात येण्यासाठी आणि काही लोकांनी ऑलरेडी सुरुवात केली आहेत आणि त्यांचा अभ्यास चालू आहे. काही लोक मला वाटतं मुलाखतीपर्यंत जाऊन आलेली असतील. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यातल्या लोकांसाठी आपण आज गप्पा मारूयात. सगळ्यात आधी मला असं वाटतं की आजूबाजूचं वातावरण खूप निगेटिव्ह झालं आहे एकूणच 4-6 महिन्यापासून आणि 2020 या वर्षाबद्दल आपण आपल्या आदरणीय कलाम साहेबांनी जे काय आपल्यासाठी खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं की भारत महासत्ता बनावं आणि पण आपण 2020मध्ये जे काय अनुभवतोय तर ते फार अत्यंत आपल्याला निगेटिव्ह करणारं आहे. पण जेव्हा मला असं वाटतं की या निगेटिव्ह वातावरणामध्ये कुछ मीठा हो जाए असं म्हणून आजचा आपला लाईव्ह प्रोग्राम आपण गमतीशीर घेऊयात थोडासा, कारण माझ्यासाठी गेले 4 महिने जे काय आपलं निगेटिव्ह सगळं चाललं होतं आणि माझ्यासाठी 19 जून हा खरंच खूप मोठा सुखद धक्का होता, कारण 5-6 वर्षापासून जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली होती किंवा जे काय मेहनत केलेली होती आणि सगळंच डिवोशन होतं त्याचा सगळ्याचा परिपाक म्हणून 19 जूनला रिझल्ट लागला आणि ज्याला तुम्ही सर्वजण किंवा मी आतापर्यंत ड्रीम पोस्ट म्हणत होते त्या पोस्टवर सिलेक्शन झालं आणि सगळंच एकूण आपल्या आजूबाजूचं वातावरण हेल्दी होत जातं. हे आपण केलेली इन्व्हेस्टमेंट असते ती जेव्हा कुठे तुम्हाला त्याचं आउटपुट मिळतं तर सगळं सुंदर होत जातं. माझ्या जीवन प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक माझ्या आजूबाजूला घडलेली काल परवाची एक घटना सांगावीशी वाटते मित्रांनो. काल परवाच 10वी-12वीचे निकाल लागले. माझ्या व्हॉट्सअपवर बऱ्याच लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी स्टेटस ठेवलेले होते. अगदी 90%, 95% अशा सगळ्या गुणांची म्हणजे अगदी रेलचेल म्हणूयात आपण किंवा गुणांचा पाऊस पडलेला होता. हे यासाठी सांगते की माझा जीवन प्रवास किंवा माझा संघर्ष किंवा माझं यश अपयश हे सांगण्यापूर्वी मला समाजातल्या एका असं संघर्ष सांगायचा आहे की सुरुवातच आपण कदाचित तिथून करूयात, कारण माझ्या संघर्षापेक्षा तुम्हाला त्या संघर्षातनं जास्त प्रेरणा मिळेल. कारण खऱ्या संघर्षाची डेफिनेशन काय असते यावर मी गेल्या 2 दिवसापासून खरंच विचार करते. श्रीगोंदा नावाचा तालुका तुम्ही ऐकला असेल नगर जिल्ह्यामध्ये. तिथे एक अनंत झेंडे नावाचा जो माणूस आहे, जिल्हा परिषदला शिपाई म्हणून ते काम करतात. ही इज माय सोशल फ्रेंड ॲक्च्युली. तर ते फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी, ज्यांना समाजाने नाकारले किंवा हा एक असा समाज आहे की ज्यावर आपल्या एकूण समाजाने चोर नावाचा शिक्का ठेवला आहे, जसं आपण इंग्रजांच्या काळात ठग्स ज्यांना म्हणायचो, तर तशा प्रकारे ही जमात आहे ज्यांना पूर्ण समाजाने अवहेरलं आहे. तर अशा समाजाच्या मुलांना गोळा करून हा अनंत झेंडे नावाचा तरुण त्या मुलांना सांभाळतो. एक 5-6 मुलांपासून सुरू केलेली त्यांनी ही संस्था आज तो 60 ते 70 मुलं जवळपास सांभाळतो. ती कशी सांभाळतो, त्यांच्या रोजच्या जेवणासाठी तो डोनर्स गोळा करून ही मुलं सांभाळतो. तर मित्रांनो, काल त्यांनी मला परवा एक पोस्ट पाठवली. त्याच्या संस्थेतली एक कयादू नावाची मुलगी
जिचे वडील माहीत नाही पण वर्षातनं 4 ते 5 वेळा जेलमध्ये जाऊन येऊन असतात अशा पार्श्वभूमीची, आई रोजंदारी करते. तर तिच्यासारख्याच 5-6 मुली एक 9-10 वर्षापूर्वी यांच्या संस्थेत आल्या आणि त्यातल्या 5-6 मुली संस्था सोडून पळून गेल्या, ज्यांची आज लग्न झाली, त्यांना 2-2 मुलं आहेत. पण त्यातली एक मुलगी या संस्थेत टिकली, तिचं नाव कयादू. आणि त्या मुलीला अनेकदा पुस्तकं घेतली, डबा घेतला, पण ही मुलगी शिकण्याच्या प्रवाहात टिकत नव्हती आणि केवळ अनंत झेंडे आणि त्यांच्या टीमच्या इच्छाशक्तीमुळे ही मुलगी टिकली. आणि मित्रांनो, काल परवा लागलेल्या निकालामध्ये तिला 41% मिळाले आणि ती 10वी उत्तीर्ण झाली. आजूबाजूला ज्यावेळेस 90-95% घमघमाट सुटलेला होता, तर त्यावेळेस माझ्यासाठी ह्या कयादू नावाच्या मुलीचे 41% हे मला फार विचार करायला लावणारे होते. मी तिच्याशी बोलले, तर निकाल लागून 3 दिवस झाल्यानंतरही मित्रांनो तिच्या आईवडिलांशी संपर्क झालेला नाही अजून पण, कारण ही लोक फिरती असतात आणि या सगळ्या गोंधळामध्ये तिचा आनंद शेअर करायला हीच लोक आजूबाजूला होती. आणि आपल्याकडे ज्यावेळेस पालक आपल्या मुलांच्या करिअरबद्दल इतकी अवेअर असतात, तर त्यावेळेस समाजातला हा एक भाग शिक्षणासाठी असा झगडतोय. हे कयादूचं उदाहरण यासाठी मित्रांनो, की समाज तुम्हाला नाकारत असताना, समाज तुम्हाला 2 वेळच्या जेवणापुरतं ज्यावेळेस हा संघर्ष असतो, जेवणासाठी संघर्ष असतो, त्यावेळेस तुम्ही मिळवलेले हे 41% हे 100%च्या बरोबरीने असतात असं मला वाटतं. तर मला म्हणजे खरंच ही आपल्यामध्ये आपण जेव्हा स्वतःतल्या कमतरता शोधत असतो किंवा मीच कसा अपयशी किंवा मीच माझ्याकडच्या कमतरतांचं मला जेव्हा कमतरता मोठ्या वाटायला लागतात, तर त्यावेळेस अशी काही आजूबाजूची जी उदाहरणं असतात ती आपल्यासाठी खरंच प्रेरणादायी आणि शिकणारी असतात. आणि योगायोगाने कयादूचं नाव आवडत नसे, त्यामुळे तिने अनंत झेंडेंना रिक्वेस्ट करून तिचं नाव मानसी असं ठेवून घेतलं. आणि शी वॉज व्हेरी हॅप्पी. मी जेव्हा काल तिच्याशी बोलले, तर तिने मला शब्द दिला की ताई, मी खरंच काहीतरी मोठं करून दाखवेन. तर मला वाटतं सुरुवात ह्या छोट्याशा उदाहरणापासून आपण केली आहे. आत्ता आपण आपल्या ॲक्च्युअल मुद्द्याकडे खरं तर वळूयात. माझं जीवन प्रवास किंवा मी कुठून आले, कसे आले. माझं मूळ गाव जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर तालुक्यामध्ये माझं प्रॉपर गाव आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातनं आले, खरं तर एकत्र फॅमिलीतनं आले. घरात शिक्षणाचा बऱ्यापैकी अवेअरनेस होता. माझे वडील माध्यमिक शिक्षक आहेत. आई माझी गृहिणी आहे. घरातले इतर सदस्य, काका वगैरे ही सर्वजण बऱ्यापैकी सेटल होते. म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब आणि शिक्षण आणि आजूबाजूच्या परिस्थितीचा बऱ्यापैकी अवेअरनेस असलेल्या कुटुंबातून मी आले. माझं संपूर्ण शिक्षण हे जळगाव शहरात झालं, कारण वडील नोकरीनिमित्त जळगावात होते. 1ली ते 10वीचं शिक्षण जळगावात झालं. त्यानंतर 10वीला उत्तम मार्क्स मिळाले, 90 ते 91% मार्क्स होते. घरात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं की मी पुढे जाऊन काय करावं किंवा कुठली फॅकल्टी निवडावी, माझं करिअर कशातनं करावं, हे पूर्ण स्वातंत्र्य होतं. ते त्यांच्या परीने इनपुट्स मला देत होते की आजूबाजूला काय काय असू शकतं. आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्यावर आलं म्हणजे आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. पण त्यावेळेस एक वय असतं की निर्णय घ्यायचा असतो, पण त्या निर्णयाच्या आजूबाजूच्या गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतात. किंवा आपल्याकडे जनरली अशी प्रथा असते की आजूबाजूचे लोक काय करतात यावरून आपल्या करिअरची दिशा ठरते. आपल्याकडे तेवढा ओपननेस किंवा तेवढा अवेअरनेस यायला अजून अवकाश आहे. त्यामुळे स्वातंत्र्य होतं, पण तरी आजूबाजूचा प्रवाह म्हणत होता की तू डिप्लोमाला ॲडमिशन घेतली पाहिजे. हातात चांगले मार्क्स होते आणि गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला आणि शासकीय तंत्रनिकेतन जळगाव इथे कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा पूर्ण केला. 3 वर्ष डिप्लोमा उत्तम मार्क्सनी, अगदी डिस्टिंक्शननी पूर्ण झाले.
आणि त्यानंतर मग बाहेर जावं का इंजिनिअरिंगसाठी, हा खरं तर खूप मोठा प्रश्न होता की चांगल्या कॉलेजात ॲडमिशन घेऊन पुण्याला किंवा मुंबईला ॲडमिशन घ्यावं का. घरच्यांना तसा काही प्रॉब्लेम नव्हता किंवा ते पाठवायलाही तयार होते. पण मग नंतर एकूण विचार केला की या दरम्यान सर्व आजूबाजूला किंवा घरात जे काय फिडिंग मिळत होतं सोशल गोष्टींचं किंवा सोशल एकूण जाणीवांचं जे काही फिडिंग होतं, त्यामुळे की आपण इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणार आहोत का या गोष्टीवर मी जरा थोडी कन्फ्यूज होते की इंजिनिअरिंग करून मी काय करणार आहे. आणि त्या दरम्यान मला सांगायला छान वाटेल की मी डिप्लोमाला सेकंड इयरला असताना चंद्रपूरला आले आणि आनंदवनाचं वरोरा इथल्या महारोगी सेवा समितीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिर मी अटेंड केलं आणि तिथे बऱ्याच लोकांना भेटले, बऱ्याच क्षेत्रातल्या लोकांना भेटले. 8-10 दिवस ते श्रमसंस्कार शिबिर असतं. त्यातनं कुठेतरी एक सेन्सिटिव्हिटी जी आपल्यात असते, ऑलरेडी असते, तर तिला कुठेतरी फुंकर मिळाली. आणि मग नंतर मग माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मी टेक्निकलमध्ये करिअर करू शकते का, किंवा टेक्निकलमध्ये जर मी करिअर केलं किंवा म्हणजे माझं जे काय बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं होतं त्यात जर मी करिअर केलं तर मी यात लाईफ लाँग खुश राहू शकेन का, किंवा सॅटिस्फॅक्शन मला काम करताना असेल का, या सगळ्या गोष्टींचा कॅल्क्युलेशन करून मग ठरवलं की एक ग्रॅज्युएशनचा मार्ग आणि प्लॅन बी म्हणून आपण इंजिनिअरिंग जरूर करूयात. आणि त्या दरम्यान घरात माहिती होती, त्यामुळे प्रशासनात किंवा प्रशासन हा एक मार्ग आपल्यासाठी असू शकतो याची एक बेसिक कल्पना मनामध्ये होती. त्यामुळे इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि इंजिनिअरिंग म्हणून जळगावातच राहून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला की त्यानंतर आपण बाहेर जाऊ शकतो. जळगावातल्याच कॉलेजमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेचच एक 4-5 महिन्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे एक 4-5 महिन्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्या दरम्यान मी स्वतःसाठी उत्तर शोधत होते की हेच फील्ड मी का निवडणार आहे किंवा मला हेच का करायचं आहे. आजूबाजूला अशी उदाहरणं होती की माझ्या भागातली लोक, म्हणजे माझ्या भागात बऱ्यापैकी त्यावेळेस अवेअरनेस होता की अवेअरनेस निर्माण व्हायला सुरुवात झाली होती की प्रशासनात ग्रामीण भागातली मुलं किंवा ग्रामीण भाग म्हणजे एकूणच मेट्रो सिटीज, पुणे बॉम्बे सोडून अदर सिटीज ज्या आहेत त्या सिटीतली मुलं पण येऊ शकतात, त्या सिटीतली मुलं पण आपलं योगदान देऊ शकतात किंवा त्यांच्यातही ते गट्स आहेत की ते स्वतःला सिद्ध करून ह्या क्षेत्रात पुरेपूर आपलं योगदान देऊ शकतात. ही मानसिकता निर्माण व्हायला लागली होती. आणि अगदी माझं गुड लक म्हणा, त्यावेळेस माझ्या जिल्ह्यात येणारे, काम करायला येणारे काही अधिकारी होते की जे खरोखर प्रशासनात अतिशय आदर्श म्हणता येईल असं काम करत होते. अगदी उदाहरण द्यायचं तर आदरणीय विजयजी सिंगल साहेब, जे भारतातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्प म्हणजे जो जळगावात झाला त्या नदीजोड प्रकल्पासाठी त्यांनी प्राईम मिनिस्टर अवॉर्ड घेतला होता. आणि ही वॉज व्हेरी फेमस ॲट दॅट टाईम की त्यांनी फार, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते इंजिनियर होते आणि इंजिनियर प्लस हे या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ते प्रशासनात खूप सुंदर काम करत होते. त्यानंतर प्रवीणजी गेडाम साहेब यांनी ते महानगरपालिका आयुक्त म्हणून आमच्याकडे येऊन गेलेत आणि जुने काही दाखले घरात ऐकायला मिळत होते प्रशासनात योगदान देणाऱ्या लोकांचे. त्यामुळे एक इन्स्पिरेशन होतं किंवा एक जाणीव होती की हे क्षेत्र एक मल्टी टच असलेलं क्षेत्र आहे की ज्यात मी माझ्या टेक्निकल नॉलेजचा आणि टेक्निकल नॉलेजमधून आलेले जे काही स्किल्स आहेत त्या सर्वांचा वापर करून मी या क्षेत्रामध्ये काहीतरी माझं चांगलं देऊ शकते, माझं 100% देऊ शकते. किंवा मला जे काही सोशल काम करण्याचं जे काही त्या वयामध्ये आपल्याला हे असतं तर ते पण मी एक माझी इच्छा पूर्ण करू शकते. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून आणि हा सगळा पर्पज बेसिकली ठरवून या प्रवासाला सुरुवात झाली.
हा झाला एंट्री पॉईंट खरं तर, की मी या प्रवासात कशी आले. आणि मग त्यानंतर सुरू झाला खरा प्रवास MPSCचा. छोट्या छोट्या एक्झाम्स द्यायला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी STIची मेन्स दिली, पण सिलेक्शन झालं नाही. आणि राज्यसेवा देत होते. 2015पासून एक्झाम देत होते. 2015-16 दोघी वर्षाची प्रिलिम्स निघाली नाही. STIची नंतर प्रिलिम्सच नाही निघाली. मग 2016ला एक पॉझिटिव्ह गोष्ट माझ्यासाठी अशी घडली की मी नागपूर SISC स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर यांचे एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाले. आणि 2016 साली मी नागपूरला शिफ्ट झाले. पुण्या मुंबईत जावं का, हा खरं तर खूप गोंधळाचा प्रश्न होता. आणि मला वाटतं की तुमच्या सर्वांच्या मनात पण हा अजून एक प्रश्न असेल. त्यामुळे बोलता बोलता मी याबद्दलही बोलेन. माझ्यासमोर पण हा गोंधळाची स्थिती होती, कारण आजूबाजूला अभ्यास करणारी मुलं ही पुणे बॉम्बेत स्वतः शिफ्ट होत होती. त्यामुळे मला एक कॉम्प्लेक्स येत होता की कदाचित मी तिथे जात नाही आहे म्हणून माझा रिझल्ट येत नाही आहे का, कारण 2 वर्ष सलग प्रिलिम्स निघत नव्हते. पण योगायोगाने मन तयार होतच नव्हतं जाण्यासाठी, की आपण एवढा खर्च करून किंवा तिथे जाऊन मला वेगळं असं काय मिळणार आहे. कारण कोचिंग तर मी करणार नव्हते तिथे जाऊन, त्यामुळे अभ्यासच करायचा आहे तर मग इथेच का नाही. आणि बुक्स, डिजिटल सर्व ऑनलाईन सगळं मटेरियल आपल्याला या जागेवर अवेलेबल आहे, हे सगळं मनात होतं. त्यामुळे तिथे जाण्याचा निर्णय अर्थात रद्द केला. दरम्यान पुण्याला जाऊन आले. पुण्यातली गर्दी पाहून खरं तर घाबरले होते, सांगायला हरकत नाही. गर्दीचा कॉम्प्लेक्स आला आणि या सगळ्या गोंधळात आपण हरवून जाऊ का हीही भीती वाटली. आणि त्यामुळे मग मी जळगावात राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने नागपूरला नंबर लागला आणि मी नागपूर SIACला शिफ्ट झाले. ॲक्च्युली माझ्या प्रवासातला तो टर्निंग पॉईंट होता नागपूर SIACला माझं ॲडमिशन होणं. सगळ्यात प्लस पॉईंट SISCला ॲडमिशन घेण्याचा किंवा SISCला आल्यानंतरचा प्लस पॉईंट हा होता की SIACला अभ्यास करताना तुम्हाला एक क्वालिटी मॉब तुमच्या आजूबाजूला मिळतो. आणि त्या मॉबचा मित्रांनो मला खरंच फायदा झाला, कारण अशी लोक जी खरंच टार्गेटेड मुलं जी असतात की तिथे प्रॉपर UPSC करणारी मुलं असतात. आणि ते क्रीम असतं, कारण एंट्रन्स एक्झाम घेऊन ही मुलं आलेली असतात. त्याच्यामुळे ते ऑलरेडी सिलेक्टेड ज्यांना आपण म्हणू शकतो अशी असतात. त्यामुळे सर्वांना आपण जे काय करायला निघालो आहे त्याबद्दल सिरियसनेस असतो. त्यामुळे सर्वजण प्लॅन काम तिथे करतात. आणि तिथेच मग माझा प्रवास सुरू झाला. SIACला केलेल्या वर्षभराच्या अभ्यासामध्ये मी जवळपास 5 ते 6 प्रकारच्या मेन्स त्या वर्षी देऊ शकले. STIची मेन्स दिली, असिस्टंटची मेन्स दिली, एक्साईज इन्स्पेक्टरची मेन्स दिली, राज्यसेवेची मेन्स दिली, फॉरेस्टची मेन्स दिली. आणि ते कुठेतरी आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह असतं की ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करतात आणि मेन्सला अपियर होतात, तर तो मला वाटतं की तुमचा फर्स्ट त्याला यशच म्हणू शकतो आपण, की तुम्ही शून्यातून बाहेर पडतात. आणि शून्यातून बाहेर पडणं हे खरंच खूप महत्त्वाचं असतं. मेन्स दिल्या आणि त्यावेळेस 2017ची जी ॲड होती राज्यसेवेची, तर त्यावेळेस इंटरव्ह्यूलाही अपियर झाले. आणि सुदैवाने SIAC सोडून बाहेर पडले. तर त्यावेळेस STIचं सिलेक्शन हातात आलं. डिसेंबर 2017 मला वाटतं की STIचा निकाल आला आणि आय वॉज इन दी लिस्ट. ते एक जे फिलिंग असतं की यू आर नॉट अनएम्प्लॉईड नाऊ, बेरोजगार असल्याचा जो ठप्पा असतो तो निघून जातो. मनात जे काही ठरवलं आहे ते करण्यासाठी प्रवास सुरू असतो, पण आपल्या आजूबाजूचं जे काही सोशल प्रेशर असतं ते त्यामुळे आपल्या मनावरून कमी होतं आणि आपण आणखी जोमाने अभ्यास करायला लागतो. माझंही सेम झालं. STIची पोस्ट हातात आल्यामुळे मी जॉईनिंगला सुदैवाने मला वेळ होता, कारण कोर्ट केसेस बऱ्याच चालू होत्या आमच्या निकालावर आणि त्यामुळे जॉईनिंगला बराच अवधी होता आणि त्या अवधीचा मी वापर करून घेण्याचं ठरवलं. त्या दरम्यान UPSCवर पण दरम्यान फोकस केला होता. पण गोंधळामध्ये 2018ला UPSCची प्रिलिम्सही नाही निघाली, MPSCची प्रिलिम्स नाही निघाली आणि मी पुन्हा शून्यावर आले.
खूप विचार केला की आपण गोंधळामध्ये किंवा अति आत्मविश्वास की 17ला इंटरव्ह्यूपर्यंत गेले, तर त्या अति आत्मविश्वासामध्ये 18ची प्रिलिम्सही नाही निघाली. MPSC जनरली असे धक्के देते, तर त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे खरं तर. म्हणून मग ठरवलं की या कन्फ्युजनमध्ये आपण नको राहूयात आणि जॉईनिंगला वेळ आहे त्यामुळे तो सर्व वेळ युटिलाइज करण्याचं ठरवलं आणि 2019च्या प्रिलिम्ससाठी अगदी नियोजनपूर्वक काम केलं आणि नियोजनपूर्वक प्रिलिम्स दिली. प्रिलिम्स देऊन नंतर STI या पदावर जॉईन झाले. त्या मुद्द्यावरही आपण नंतर बोलूयात खरं तर, की नोकरी करून अभ्यास करता येतो का, किंवा अनेक प्रश्न मुलांच्या मनात असतात. तर अभ्यास सुरू केला. प्रिलिम्स झाली, त्यानंतर काही वेळ नोकरी करून अभ्यास आणि त्यानंतर काही वेळ सुटी टाकून अभ्यास, अशा प्रकारे मेन्सचा अभ्यास पूर्ण केला. मेन्स नंतर मुलाखत झाली आणि 19 जूनला निकाल लागला आणि जे ठरवलं होतं ते खरं तर पूर्ण झालं. हा असा माझा एकूण या सगळ्याचा अनुभव होता. प्रवास फार सुंदर होता, कारण यश अपयशाच्या पायऱ्या खरंच खूप पाहिल्या. मी मगाशी ज्या कयादूचं उदाहरण दिलं ते यासाठीच दिलं की आपल्याला आपले संघर्ष मोठे वाटतात. मला असं वाटतं की आपला फक्त यश आणि अपयशापुरता संघर्ष असतो. इतर लोकांचे संघर्ष खूप मोठे असतात. त्यामुळे आपण एक खचून न जाता आपण जे काही ठरवलंय तर त्यासाठी प्रामाणिक राहिलो आणि प्रामाणिक राहून प्रयत्न केलेत तर यश आपलं असू शकतं. हे मी एकटी नाही तर माझ्यासोबत जी काही संपूर्ण बॅचचं सिलेक्शन झालं आहे, जवळपास 420 मुलांचं सिलेक्शन यावेळेस झालेलं आहे. एकूण या सगळ्या निगेटिव्ह वातावरणात मित्रांनो त्या 420 मुलांच्या घरामध्ये खरं तर दिवाळी होती 19 जूनला, असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या साईडला आलेली आम्ही लोक तुम्हाला हेच सांगतोय की यश मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रयत्नांच्या पायऱ्या आपल्याला मोठ्या कराव्याच लागतात. हा झाला माझा प्रवास. तर मला असं वाटतं की या सर्व प्रवासाला म्हणजे प्रशासनात येण्यासाठी तुमच्यासाठी MPSC हा एक रस्ता असतो किंवा ज्या चाळण्यां थ्रू जाऊन तुम्ही प्रशासनातल्या सर्वोच्च पदांवर काम करतात, जिथे समाज तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत असतो की तुम्ही समाजाचं जे काय समाजाने तुमच्यात जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी म्हणून त्यांना तुम्ही रिपे काय करतात त्या खुर्चीवर बसून. यासाठी त्या चाळण्या लावून सिलेक्टेड लोक त्या खुर्चीवर बसवले जातात. तर म्हणून या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याजवळ काही बेसिक गोष्टी मित्रांनो असाव्या लागतात. तर त्यातली सगळ्यात बेसिक गोष्ट मी म्हणेन की तुमच्याजवळ तुम्ही प्रशासनात का येताय, तर त्यासाठी लागणारं कारण की व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस, मी प्रशासनात का येतोय, तर हे कारण तुमच्याजवळ 100% फायनल असेल तर तुमचा हा प्रवास सोपा होतो. आणि हे उत्तर ज्यावेळेस आपल्याकडे कन्फर्म असतं तर त्याचा फायदा कुठे होतो मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या सलग प्रिलिम्स निघत नसतात किंवा तुम्ही इंटरव्ह्यूपासून परत फिरतात, मेन्सपासून परत फिरतात, तर हा अपयशाचा ढीग वाढत जातो. तर त्यावेळेस आपल्याजवळ हे कारण असेल की मी या क्षेत्रात का येतोय किंवा माझं या क्षेत्रात येण्याचं गोल काय आहे. तर हे तुमच्याजवळ फायनल असेल तर तुम्ही हरून जात नाही. म्हणजे आपल्याला एडिसनचं उदाहरण घेता येईल की तो 1000व्या प्रयोगापुरते पेशन्स का ठेवतो. 999 वेळा ज्यावेळेस त्याचा बल्ब तयार होत नाही किंवा ते अपयश येतं, अख्खी त्याची लॅब जळून जाते, तरीसुद्धा तो 1000व्या प्रयोगापर्यंतचे पेशन्स ठेवतो. ज्यावेळेस त्याचा बल्ब लागतो तर मला वाटतं हे पेशन्स, कारण त्याचं स्वतःपाशी ते कारण ठरलेलं होतं की मला दिवा लावायचा आहे, तर तो दिवा उजेडासाठी लावायचा आहे ज्याने हा अंधार नष्ट होणार आहे, हे कारण एडिसन पाशी कन्फर्म होतं. तर
तुमचं कुठलंही कारण असू देत की या प्रशासनातल्या पदावर येऊन मला अधिकार मिळणार आहेत, मला समाजसेवा करायला मिळणार आहे किंवा मला गाडी बंगला लक्झरी मिळणार आहे. तुमचं कारण कुठलंही असू देत, पण ते कारण आधी शोधावं आणि मग या सगळ्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि तुम्ही सर्वांनी पण या बेसिक गोष्टीवर मला असं वाटतं की आधी काम करावं की व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस. आणि मग हे एकदा तुमचं ठरलं की मग तुम्ही पहिला टप्पा असतो की आपण MPSC किंवा UPSC असेल तर या परीक्षांची डिमांड काय आहे. मला वाटतं की आपण एक ब्राउचरमधून जरी आपण एक लाईन बाय लाईन वाचून जरी गेलो तरी आपल्या एक लक्षात येईल मित्रांनो की सर्वात महत्त्वाची अट असते आयोगाची, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा, तर यांची सगळ्यात महत्त्वाची अट आहे परीक्षा देण्यासाठी की यू शुड बी ग्रॅज्युएट. तुम्ही किमान पदवीधारक असला पाहिजेत. बरेच लोक विचारतात किंवा मी याआधी बऱ्याच ठिकाणी बोलले की मुलं विचारतात की फर्स्ट इयरपासून अभ्यास करावा का. मित्रांनो, आयोगाने तुम्हाला बेसिक अट जी ठेवली आहे की तुम्ही पदवीधारक असला पाहिजेत. म्हणजेच आयोगाची एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही पदवीचा संपूर्ण अभ्यास हा काळजीपूर्वक केलेला आहे आणि आता तुम्ही पदवीच्या संपूर्ण नॉलेज सहित या परीक्षेला सामोरे जात आहात. तर म्हणून तुमच्याकडे पदवीचं संपूर्ण नॉलेज असणं आणि पदवीच्या ज्या काही 3 किंवा 4 वर्षाचा प्रवास असतो त्यातनं तुमच्यामध्ये जे काही स्किल्स डेव्हलप होणार आहेत या सर्व स्किल्सना घेऊन आपल्याला आयोगाच्या परीक्षांना सामोरं जायचं आहे. म्हणून ती बेसिक अट आहे. म्हणून मी ही गोष्ट सर्वात आधी क्लिअर करेन की तुम्ही आपल्या पदवीच्या एकूण प्रवासाचा खरोखर मनापासून आनंद घ्या आणि मग नंतर या प्रवासाला सुरुवात करा. हे करताना तुम्ही फार तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना आयोगाची परीक्षा काय आहे किंवा आयोगाच्या परीक्षेची रचना काय आहे, पात्रता काय आहे, त्यात विषय कुठले आहेत, त्यात सिलेबस काय आहे, या सगळ्याची एक तोंड ओळख जरी करून घेतली तरी तुम्ही पदवी पूर्ण केल्यानंतर तुमचा जो जर्नी आहे तो लगेच सुरुवात करता येते आणि तो जास्त आपल्याला इफिशियंट करता येतो. बऱ्याच लोकांनी सांगितलंय, मीही बऱ्याच ठिकाणी सांगितलंय, तरी पुन्हा मी सांगेन की सगळ्यात आधी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मला असं वाटतं की तुम्ही सिलेबस थ्रू खूप प्रामाणिकपणे जा. सिलेबस पाठ करा असं शब्दशः सर्व सिलेक्शन झालेली मंडळी सांगतात. पाठ करा असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ असतो की तुम्ही सिलेबस बारकाईने वाचा, सिलेबसचा ॲनालिसिस करा, जुन्या क्वेश्चन पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस करा. त्यामुळे काय होतं मित्रांनो की आपल्याला आयोगाचा व्ह्यू कळतो की आयोगाला नेमकं विचारायचं काय आहे, आयोग कुठल्या पद्धतीने विचारतोय. आपण पुस्तकात जे काय वाचतोय तर ते बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण सरळ बुक लिस्ट घेतो, पुस्तकं बाजारातून आणतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो. पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचून संपवतो. यामुळे काय होतं की आपल्याला पुस्तक वाचल्याचा आणि अभ्यास झाल्याचा फील येतो, पण ॲक्च्युली अभ्यास झालेला नसतो किंवा जी काय आयोगाची डिमांड आहे तर ती डिमांड फुलफिल झालेली नसते आणि आपल्याला फक्त अभ्यास केल्याचा फील येतो आणि त्यातनं आउटपुट फारसं येत नाही. म्हणून मी म्हणेन की आधी परीक्षा समजून घ्या, परीक्षेची डिमांड काय आहे, आयोग तुमच्याकडे काय नजरेने बघतंय किंवा आयोगाचे जे काही टप्पे आहेत प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत, या प्रत्येक टप्प्याची डिमांड वेगळी आहे मित्रांनो. प्रिलिम्समधून तुमचं जे काय चेक होणार आहे GS आणि CSATच्या पेपरमधनं तुमची ऑब्जेक्टिव्हिटी किती आहे, तुम्ही डिसिजन कसे घेत आहात, डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांमधनंच तुमचं डिसिजनची क्षमता कळत नाही मित्रांनो. तर तुम्ही निगेटिव्ह मार्किंगची जी काही सिस्टीम आहे त्यामुळे तुम्ही नेमकी कुठले प्रश्न अटेम्प्ट करतायत, कुठले सोडून देतात. म्हणजे बऱ्याचदा अधिकारी पदावर बसल्यावर तुमच्यासमोर एकाच वेळेला 3 किंवा 4 प्रकारचे चॅलेंजेस येऊ शकतात. म्हणजे एकाच वेळेस तुमच्या विभागामध्ये दंगा चालू असतो, एकाच वेळेस रेपची घटना घडलेली असते, एकाच वेळेस दरोडा पडलेला असतो, एका ठिकाणी आग लागलेली असते. तर या 4-5 सिच्युएशनमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही काय डिसिजन घेताय किंवा कुठली गोष्ट स्किप करताय किंवा कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी देतायत,
तर हे तुमचं स्किल कुठं चेक होतं, तर तुमच्या 100 प्रश्नांमध्ये ज्यातून तुम्ही निगेटिव्ह मार्किंग तुमचं होणार आहे आणि त्यात तुम्हाला 50-50मध्ये कन्फ्युजन आहे किंवा 75-25 असं कन्फ्युजन आहे, तर त्यात तुम्ही कुठले प्रश्न मार्क करायला सिलेक्ट करतात. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की यातनं माझे मार्क्स निगेटिव्ह होणार आहेत आणि तरी तुम्ही रिस्क कुठे घेत आहात. म्हणजे तुम्ही आधी दंग्याच्या ठिकाणी पोहोचतायत की रेपच्या ठिकाणी पोहोचतायत, तर हा सगळा डिसिजन तुम्हाला नंतर घ्यायचा. त्याची तयारी तुमची प्रिलिम्सला होते की कुठले प्रश्न स्किप करायचे, कुठल्या प्रश्नामधून पॉझिटिव्ह मार्क्स घ्यायचे आहेत, कुठल्या प्रश्नांमध्ये रिस्क घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह मार्क्स आणायचे आहेत, त्यासाठी तुम्ही किती राऊंड घेतात पेपर सॉल्व करताना. तर हे सगळं प्रिलिम्सच्या माध्यमातून चेक होतं असं मला वाटतं. त्यानंतर मेन्सचे जे व्हास्ट पेपर आहेत, GSचे 1, 2, 3, 4, लँग्वेजचे पेपर आहेत, ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, यातनं तुम्ही माहिती किती गोळा केलेली आहे, तुमचं कंटेंट किती आहे, पाठांतर किती आहे, या सगळ्या गोष्टी चेकआउट होतात मेन्समधून. तुमचं लिटरेचरवरची कमांड किती आहे हे तुमच्या मराठी इंग्लिशच्या पेपरवरनं कळतं. मित्रांनो, जी मुलं मेन्स करतात किंवा इंटरव्ह्यू करतात त्यांच्यासाठी ही स्पेशल नोट असेल की आपण बऱ्याचदा GSचा अभ्यास खूप जीव तोडून करतो आणि GSचे कारण 150 मार्काचे 4 पेपर आहेत आणि त्याचवेळी सेम टाईम आपण मराठी इंग्लिशला लाईटली घेतो. पण मित्रांनो, हे खरंच काळजीचं कारण आहे, कारण बरीच मुलं माझ्या आजूबाजूला अशी होती की ज्यांचे GSचे स्कोअर खूप उत्तम होते, पण मराठी इंग्लिशकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते क्लास 1चे क्लास 2 झाले, अदरवाईज आउट, लिस्टमधूनच आउट झाले. तर मराठी इंग्लिशला लाईटली न घेता आपण, कारण तुम्ही सर्व बाजूनी परिपूर्ण असाल तर तुम्ही मेन्स क्वालिफाय होतात किंवा तर तुम्ही पोस्ट होल्डर असतात. कारण आयोगाची एकही डिमांड आपण फुलफिल नाही केली, तर म्हणजे एकही गोष्टीसाठी आपण कमी पडलो तर आपण लिस्टमधून बाहेर असू शकतो. हे अभ्यास करताना मला असं वाटतं सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि तिसरा जो काय मुलाखतीचा टप्पा असतो त्यात तुम्ही माणूस म्हणून कसे आहात किंवा अधिकारी पदावर तुम्ही खरंच शोभणार आहात का. शोभणार म्हणजे दिसण्यावरून नाही, तर तुमचं जे काय मेंटल सिच्युएशन आहे आणि तुम्ही किती जजमेंटल आहात किंवा किती तुमच्यात डिसिजन घेण्याची क्षमता आहे, संवेदनशीलता किती आहे, थोडक्यात तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात, हे सगळं आयोग निरखत असतं. स्वतः आयोग तुम्हाला तिथे भेटतं. असं प्रत्येक एक फ्लोमधून तुम्हाला आयोग काढतं आणि शेवटी तुमच्या गळ्यात विजयाची माळा घालतं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसचा आपण आनंद घेतला पाहिजे. काही गोष्टींची बंधनं स्वतःहून स्वतःवर घातली पाहिजेत. मेहनतीला पर्याय नसतो मित्रांनो. मेहनत ही तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात जाऊन करावी लागेल. याही क्षेत्राची डिमांड तशी आहे, पण मेहनतीसोबत स्मार्ट वर्क जरूर करा असं मी सांगेन. कारण गधे हमाली केली तर त्यातनं फारसं काही साध्य होत नाही. तर मेहनत जरूर करा, पण त्यासोबत स्मार्ट वर्क करा. स्वतःसाठीचे स्वतः नियम बनवा असं मी नक्की सांगेन. की बऱ्याचदा मुलं विचारतात की आपण मोबाईल वापरला पाहिजे का किंवा सोशल मीडिया ह्या सगळ्यामध्ये खूप मोठा शंकेची गोष्ट असते की अनेक डिजिटल मटेरियल तुमच्यावर बंबार्डिंग होत असतं डिजिटल मटेरियलचं आणि सोशल मीडियावरनं काही गोष्टी मिळत असतात. तर अशा वेळेस मी ते वापरलं पाहिजे का किंवा मी फ्रेंड सर्कल ठेवलं पाहिजे का. तर ही अशी अनेक प्रश्न किंवा आमच्यासारखी लोक जी या बाजूला येऊन तुमच्याशी बोलतात तर ती बऱ्याचदा सांगतात की मी सोशल मीडिया अजिबात वापरत नव्हतो किंवा मी मूवीज 2-3 वर्षात एकही बघितला नाही किंवा आणखीन बऱ्याच गोष्टी हे लोक सांगत असतात. तर मला असं वाटतं की ही प्रत्येकाने स्वतःसाठी नियमांची एक फ्रेम केलेली असते. मित्रांनो, आपण स्वतःला सर्वात जास्त चांगलं ओळखतो. त्यामुळे बरीच मुलं अशी असतात की ज्यांचे जी अभ्यासाच्या पिरियडमध्ये टेन्शन आलं की मूवी पाहिलं तर त्यांचा जास्त चांगला अभ्यास होतो. सोशल मीडियामध्ये फिरून एक चक्कर मारून आल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप खेळल्यानंतर ते आणखी जास्त एनर्जीनी अभ्यास करणारी पण उदाहरणं आहेत. म्हणून मी म्हणेन की स्वतःचे नियम स्वतःसाठी ठरवा.
एखादा चांगला मूवी जर त्या पिरियडमध्ये तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला जर चेंज मिळणार असेल तर मूवी बघायला हरकत नाही. सोशल मीडिया वापरणार असाल तर मला असं वाटतं की काही बेसिक नियम ठरवून घ्यावेत की मी या दिवसातनं एवढ्या वेळापुरता मी सोशल मीडिया बघेन किंवा व्हॉट्सअप फेसबुक या गोष्टी बघेन. पण तुम्हाला त्यात राहून जास्त त्रास होणार असेल तर अगदी अलिप्तता ठेवायला हरकत नाही. म्हणून म्हणते की स्वतःचं ॲनालिसिस करून स्वतःसाठी काही नियम बनवा. मित्रांनो, मला सियाकचा अनुभव सांगायला आवडेल की मला ह्या सगळ्या नियमांसाठी सियाकच्या मॉपची खूप मदत झाली. कारण तिकडे सर्वच लोक बऱ्यापैकी सिरियस असतात. म्हणजे आम्ही ग्रुप मिळून फार कधी जेवायला बसायचो नाही किंवा टेबलवर एक जण आधी जेवायला बसलेला असेल तर त्याचं जेवण झाल्यावर तो लगेच निघून जाणार. सांगण्याचा अर्थ असा की तुम्ही वेळ कसा वाचवतात किंवा तुम्ही कुठल्या गोष्टीला या सगळ्यामध्ये महत्त्व देतात, तुमची स्वतःची नियमावली काय आहे, स्वतःची दिनचर्या काय आहे आणि तुम्ही किती प्रॅक्टिकली वागतात. तुम्ही मित्रासाठी जेवायला थांबला नाहीत याचा अर्थ असा नसतो की तुम्ही त्याचा अपमान करतात. त्यावेळेस तुमची प्रायोरिटी असते अभ्यास करणं. कारण सोबत चहा प्यायला जाणं, जेवणाला जाणं, सतत सारखं फोनवर बोलणं किंवा फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्या परीक्षा होईल की नाही, कधी होईल, रिझल्ट कधी येईल, की कधी येईल, या सगळ्यांची चर्चा करण्यामध्ये आपण जो काय वेळ वाया घालवतो तर त्याचा जास्त चांगला उपयोग करता येऊ शकतो जर तुम्ही स्वतःसाठी काही नियम बनवून घेतलेत तर. अदरवाईज मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला अगदी रूढ ठेवू नका, प्रॅक्टिकली वागा. म्हणजे ज्यावेळेस अभ्यास ही प्रायोरिटी आहे किंवा परीक्षा आहेत तर त्यावेळेस तीच प्रायोरिटी असली पाहिजे. तुमचं उत्तम वेळेचं नियोजन असलं पाहिजे. टाईम प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल, अभ्यासाचं प्लॅनिंग असेल की मी आज दिवसाकाठी एवढं वाचून संपवणार, तर ते तेवढं वाचून संपवल्याशिवाय तुम्ही झोपला नाही पाहिजेत. मग दिवसभरात तुम्ही ते कुठल्याही पद्धतीने वाचा. तुमचं तेवढा स्वतःवर ताबा असला पाहिजे. खूप जागरणं केलेच पाहिजेत असं काही कंपल्सरी नसतं. किंवा बऱ्याचदा यशस्वी मुलांना विचारलं जातं किंवा की तुम्ही किती वेळ अभ्यास केलात, 10-12 तास अभ्यास केलात का. मी म्हणेन की आपली जेवढी पात्रता आहे, आपली बसण्याची कपॅसिटी जेवढी आहे, आपलं मन जेवढा वेळ जागेवर स्थिर राहू शकत असेल तेवढाच वेळ बसा आणि तेवढा वेळ मात्र क्वालिटी अभ्यास करा. तुम्ही किती वाचलत त्यापेक्षा ते किती क्वालिटी वाचलत याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. या सगळ्या प्रवासात मी बऱ्याचदा सांगते, आत्ताही सांगते की आपण अभ्यास करताना अधिकारी असल्यासारखं जर वागलं, म्हणजे रुबाबाबाबत नाही मी म्हणत, अधिकारी झाल्यावर तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी लागतात की तुम्ही वेळेचं नियोजन केलं पाहिजे, तुमचं कामाचं प्लॅनिंग तुमच्याजवळ असलं पाहिजे. म्हणजे फ्युचर महिन्याभरामध्ये तुम्ही काय काम करणार आहात हे प्रत्येक अधिकाऱ्याजवळ डायरीत प्लॅन तयार असतो. मित्रांनो, जे उत्तम अधिकारी असतात किंवा जे कामाला महत्त्व देणारी असतात त्या लोकांचं हे सगळं प्लॅन असतं. त्यामुळे मला असं वाटतं की अभ्यास करताना सुद्धा आपल्याजवळ परीक्षेच्या दिवसापर्यंतचा, त्या परीक्षेला पेपरला बसण्यापर्यंतचा प्लॅन तुमच्याकडे आज असला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टींचा फार विचार करण्यात स्वतःला वेळ वाया घालवू नका. कारण आत्ताची सिच्युएशन अशी आहे, एक्झाम होईल की नाही, कधी होईल, काय होईल, या सर्वांचा विचार करण्यात मला वाटतं आपण सर्वजण खूप वेळ वाया घालवतोय. आधीच सिच्युएशन निगेटिव्ह आहे, त्यात हे सगळे विचार करून मनस्थिती खराब करू नका. कारण माझं प्रामाणिक मत आहे की ज्या गोष्टी मुळात आपल्या हातात नसतात, परीक्षा कंडक्ट होणं, पेपर होणं, जागा निघणं, जागा वाढणं, कोर्ट केसेसचे निकाल लागणं, या गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यामुळे मला मनापासून सांगायचं आहे की आपल्या हातात आपला अभ्यास आहे, आपलं प्लॅनिंग आहे, तर त्या सगळ्या थ्रू प्रामाणिकपणे जा. परीक्षा व्हायची तेव्हा नक्की होणार. कारण अजूनही गव्हर्नमेंटनी किंवा आयोगाने कुठेही असं नोंदवलेलं नाही की परीक्षा कॅन्सल होईल. त्यामुळे ज्या परीक्षा ठरल्या आहेत, ज्यांच्या ॲड आल्या आहेत, त्या परीक्षा नक्की होणार आहेत.
पण त्या जेव्हा होतील त्यावेळेस तुम्ही संपूर्ण तयारीनिशी त्याला सामोरं गेलं पाहिजे. छोट्या छोट्या मोहांना बळी पडणं सोडा. अगदी परीक्षेच्या पिरियडमध्ये लग्न असतील किंवा मित्रांचे वाढदिवस, पार्ट्या, जी काही छोटे छोट्या मोहांचे क्षण असतात तर त्याच्यावर आपण विजय मिळवला पाहिजे. कारण मी पुन्हा म्हणेन की अधिकारी झाल्यावर त्या खुर्चीत बसल्यावर अनेक मोहांचे क्षण येतात. तर त्यावेळेस तुम्हाला त्यावर विजय मिळवता येण्यासाठी आत्ता तुम्ही या छोट्या मोहांवर विजय मिळवला पाहिजे. कारण मित्रांनो, रामाला सीतेपासून दूर देण्यासाठीच फक्त त्या सुवर्णमृगाचा जन्म होता. सीतेला काय कमी होतं? मोहाचा क्षण हा एवढासा असतो, संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा. म्हणजे सीतेचं संपूर्ण आयुष्य त्या सुवर्णमृगाच्या एका मोहामुळे आयुष्य गहाण टाकलं गेलं. तर पुन्हा मी म्हणेन की याचा 2 फायदा असतात मित्रांनो. कारण आपण ह्या सगळ्या प्रवासात आपल्या आयुष्यातली 4-5 वर्ष इन्व्हेस्ट करत असतो. अशा वेळी आपल्यावर सोशल प्रेशर खूप असतं. त्यामुळे आपण अशा लग्न कार्यांना किंवा पार्टीजना किंवा नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये गेल्याने एकतर आपला वेळ जातो, तो भाग वेगळा, आणि दुसरं त्या अपेक्षांचं ओझं आपण मनावर घेऊन परत येतो की अजून झालं नाही का, इतके वर्ष तुम्ही अभ्यास करताय, तू अभ्यास करतोय तर अजून आउटपुट नाही का, इतका वेळ लागतो का, या ज्या निगेटिव्ह गोष्टींपासून आपण वाचतो. त्यामुळे मी म्हणेन की ते मोहाचे क्षण सोडून अभ्यासाला लागा. आणि मेहनतीला पर्याय नाही आहे, कन्सिस्टन्सी ठेवा. सतत घासत राहिल्यानेच हे सगळं साध्य होतं. पहिल्या अटेम्प्टला हे सगळं मिळवणाऱ्या मुलांनी परीक्षेला पहिल्याच प्रयत्नात खूप चांगलं समजून घेतलेलं असतं मित्रांनो, म्हणून त्यांना हे सगळं पहिल्याच प्रयत्नात मिळतं. वेळ लागणारी जी काही मुलं असतात आमच्यासारखी, तर ती सगळं ट्रायल अँड एरर बेसिसवर करतात. किंवा आम्ही ज्या चुका केल्या की परीक्षेला समजून न घेता डिरेक्टली अभ्यासाला सुरुवात केली, बुक लिस्ट घेऊन डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात केली, त्या चुका तुम्ही करू नका. व्यवस्थित सिलॅबस आणि प्रॉपर ॲनालिसिस करा जुन्या क्वेश्चन पेपरचं आणि मग अभ्यासाला लागा. क्वेश्चन पेपर भरपूर सोडवा, क्वेश्चन बँक मधून जा, कारण यातून आपल्याला इलिमिनेशनचे काही स्किल्स डेव्हलप होतात. त्यातून ॲक्युरसी वाढते आणि आपलं जे काही टेम्परामेंट आहे त्या 2 तासामध्ये टिकवून ठेवणं आपल्याला, किंवा कुठला प्रश्न अटेम्प्ट करणं, कुठला स्किप करणं, यातलं जे जजमेंट येतं ते क्वेश्चन पेपर सॉल्विंगमधून येतं. तर म्हणून भरपूर क्वेश्चन पेपर सॉल्व करा. दुसरा मुद्दा मी म्हणेन की ग्रुप डिस्कशन करावं का किंवा करू नये, याबद्दल बरेच लोक विचारतात. तर मी म्हणेन की ग्रुप डिस्कशनचा मला पर्सनली खूप फायदा झाला आहे. पण ग्रुपमध्ये लोक नेमकी कुठली आहेत आणि उगाच ते न्यूसेन्स क्रिएट करणारी लोक जर तुमच्याकडे असतील, तुमच्या ग्रुपमध्ये असतील, तर तुमचा क्वालिटी वेळ वाया जाईल. असं काही होऊ देऊ नका. ग्रुपमध्ये सिलेक्टेड 1 किंवा 2 लोक असलीत तर व्यवस्थित नॉलेजचं आदानप्रदान पण होतं आणि तुमच्या काही क्युरीज असतील त्या सॉल्व पण होतात आणि बोलत राहिल्याने बऱ्याचदा आपलं लक्षातही राहतं. म्हणून ग्रुप डिस्कशनचा रोल तुमच्या यशात खरंच मोठा असू शकतो, पण क्वालिटी ग्रुप डिस्कशन असलं पाहिजे. अदरवाईज आपण ग्रुप डिस्कशनच्या नावाखाली बराच आपला वेळ वाया जातो. धड आपला अभ्यासही होत नाही, धड रिव्हिजनही होत नाही आणि एकूणच सगळं बिनसतं. त्यामुळे मी म्हणेन की ग्रुप डिस्कशन जरूर करा, पण थोडं भान ठेवून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तर जास्त बेटर होईल असं मला वाटतं. आणखीन मला असं वाटतं की पेपर एकूण MPSC अधिकारपद या सगळ्याची जाणीव ठेवून प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचे जे अधिकारी असण्याचे किंवा अधिकारी पदावर असताना लागणारे जे काही गुण आहेत ते तुम्ही स्वतःमध्ये आत्तापासून रुजवायला सुरुवात करा. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मला असं वाटतं की आपल्याला समाज आपल्याकडे ज्या काही दृष्टिकोनातनं बघताय किंवा ज्या अपेक्षेने बघताय तो सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो प्रामाणिकपणा. की तुम्ही त्या खुर्चीवर येऊन प्रामाणिकपणे काय काम करता आहात
आणि त्या सगळ्या प्रामाणिक प्रयत्नातनं म्हणजे रिझल्ट लागल्यावरची गंमत सांगते मित्रांनो, की रिझल्ट लागल्यानंतर समाजातला असा भाग तुमच्यापर्यंत पोहोचतो की ज्याला तुम्ही बऱ्याचदा भेटलेलेही नसतात. मग ते नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, ओळखीचे लोक असतील, फ्रेंड सर्कल असेल, तर ही सगळी लोक एका प्रामाणिक अपेक्षेने तुमच्याकडे येतात. आणि तुम्ही जेव्हा तरुण असतात, तर तरुण माणूस जेव्हा अधिकार पदावर बसतो, तर त्याच्याकडून एक सिस्टीमला चांगलं योगदान देण्याची अपेक्षा असते. त्यामुळे ते जे काय लोक तुमचा सत्कार करतात, तर तुम्ही भविष्यात काही चुकीचं काम केलं तर तुम्हाला तो सत्काराचा दिवस आणि आपल्या आईवडिलांना झालेले आनंदाचे क्षण आपल्याजवळ एका बाजूला असतात, आणि त्यावेळेस आपल्या हातून घडलेल्या चुकीच्या कृत्याची बातमी एका बाजूला असते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही आणि मी सर्वजण मिळून ह्या सिस्टीममध्ये येण्याचा जो काय पर्पज आहे, किंवा शासनाची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, आणि समाजाचं देणं आपल्याला परत करण्यासाठी हे अधिकारपद मिळालं आहे, याचं भान आपल्याला खरं तर असलं पाहिजे. आणि मग आपण या जर्नीला सुरुवात केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. परीक्षेचा पण अभ्यास करा आणि येणाऱ्या कर्तव्यांचा पण अभ्यास करा, आणि मग या सगळ्यावर विजय मिळवणं खूप सोपं होतं. आणि इकडे येणं खरंच खूप सुंदर असतं, कारण मी गेल्या 1 वर्षापासून सिस्टीममध्ये काम करते आहे. कर्मचारी म्हणून काम करणं अनुभवते, अधिकार पदावर असणाऱ्या लोकांचं चांगलं काम मी अनुभवते, किंवा अधिकार पदासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं दुरून का असे ना मी ते अनुभवते. तुम्ही ठरवलं तर फार सुंदर काम करता येतं, आणि समाज तुम्हाला त्या नावासाठी नक्की आठवणीत ठेवतो. आपण वर्तमान सांभाळलं तर त्याने आयुष्य जिंकता येतं. तुम्ही वर्तमानात जर तुमचे 100% दिले, तर भविष्य तुमचं, भविष्यात पश्चाताप या शब्दाला खरं तर जागा उरत नाही. आणि मी तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि स्वामी विवेकानंदांचं फार एक सुंदर वाक्य आहे की युवकांनो, झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील. त्याच्यामुळे आपण झेप घेणं शिकलं पाहिजे. तुम्ही एकदा झेप घेतली तर सर्व दिशा तुमच्या असतात, आणि त्यासाठी तुम्ही बनलेले असाल तर ते तुम्हाला नक्की मिळतं. मग ते क्षेत्र कुठलंही का असे ना, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा असतील, शासन असेल, किंवा इतर आणखीन कुठलं फील्ड असेल, तुम्ही त्यासाठी बनलेले असाल आणि त्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल तर यश तुमचं असतं. मला असं वाटतं की माझ्या परीने जे काय तुम्हाला सांगण्याची इच्छा होती ते माझं सगळं सांगून झालं आहे. कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न अपेक्षित आहेत. जर मित्रांनो जी काय मुलं किंवा जे कोणी श्रोते मला ऐकतायत, तर तुमच्या जर या सर्वाबद्दल किंवा माझ्याकडून काही सुटलं असेल, अपेक्षा असतील, तर प्रश्न विचारलेत तर आपल्याला त्यावर बोलता येईल. मी 1-2 मिनिट तुमच्या प्रश्नांची वाट बघेन, की काही शंका राहिल्या असतील किंवा तुमच्या मनात परीक्षेबद्दल काही शंका असतील तर आपण त्यावर जरूर बोलूयात. कारण बऱ्याच मुलांना अजूनही कन्फ्युजन आहे की 13 सप्टेंबरची परीक्षा होणार का, नाही झाली तर काय होणार, किंवा आम्ही आत्ता काय करावं, अशा बऱ्याच शंका मुलांच्या मनात आहेत. तर मी म्हणेन की अजून शासनाने काही डिक्लेअर केलेलं नाही की परीक्षा कॅन्सल होणार, त्यामुळे परीक्षा नक्की होतील. असंच आपण आत्ता मनात ठेवून अभ्यास केलेला कधीही उत्तम. मी प्रश्नांची वाट पाहते मित्रांनो. Anybody have queries? Any query?
कुणाला शंका असतील तर आपण त्यावर जरूर बोलूयात. एक बुक लिस्टची बऱ्याच मुलांना शंका असते, तर मी आपल्या आकार फाउंडेशनच्या टीमकडे माझी बुक लिस्ट किंवा मी जे काय रेफर केले होते त्या बुक्सची लिस्ट जरूर पाठवेन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेथून कलेक्ट करू शकतात. त्या व्यतिरिक्त आणखी कोणाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला हरकत नाही. आहेत कुणाला काही शंका? आय होप मी तुमच्या सर्वांच्या मनातल्या प्रश्नांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण या सगळ्या संवादाच्या शेवटाकडे येऊयात. मला तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. सगळ्यात शेवटी आकार फाउंडेशन, राम वाघ सर आणि त्यांच्या एकूण टीमला मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी तुमच्याशी सर्वांशी बोलण्याची संधी दिली. आणि मी खरं तर नागपूरमध्ये राहिले 1 वर्ष, त्यामुळे माझा एक स्पेशल नागपूरबद्दल मनामध्ये एक आदर किंवा प्रेम आहे. त्यामुळे खरंच छान वाटलं बोलून. आणि ते जे काय खरंच खूप सुंदर काम करत आहेत ग्रामीण भागातल्या आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या गरीब आणि आदिवासी मुलांसाठी जे काय काम करत आहेत ते खरंच पवित्र काम आहे. त्यांच्या कामासाठी खरंच खूप शुभेच्छा. आणि मला जे काय मुलं ऐकत होती त्यांना आणि त्यांच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मदत लागली तर जरूर सांगा. आणि लवकरात लवकर प्रशासनात या किंवा लवकरात लवकर हे सर्व मिळवण्याचा प्रयत्न करा. इकडे येणं खूप सुंदर असतं आणि मला असं वाटतं की समाज म्हणून तुमच्याकडनं समाज एक अपेक्षा ठेवतोय, तर त्या अपेक्षापूर्ती